रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती आणि राष्ट्र सेवा दल अहमदनगर यांनी आयोजित बाल संस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी रावसाहेब पटवर्धन आणि साने गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले। या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आंतरराष्ट्रीय गायक पवन नाईक, समितीच्या उपाध्यक्षा शोभाताई ढेपे, सचिव ॲडव्होकेट रवींद्र शितोळे, विश्वस्त सुहास अंतरकर, जगन्नाथ गुंड, दत्ता जंगम आणि सेवा दलाचे बापू जोशी, पुरुषोत्तम जाधव, दत्ता देवगावकर आदी उपस्थित होते। मुलांमध्ये कलागुणांची जोपासना होण्यासाठी आज अशा शिबिरांची खूपच गरज आहे। 29 वर्षे ही संस्कार मला चालवली जात आहे, ही कौतुकाची बाब आहे, असे यावेळी बोलताना गायक पवन नाईक म्हणाले। जी संस्कार मूल्य शिबिर कालावधीमध्ये शिबिरार्थींनी आत्मसात केली आहेत त्याचे त्यांनी योग्य ते पालन करावे अशी अपेक्षाही नाईक यांनी यावेळी पुढे बोलताना व्यक्त केली। 14 ते 26 एप्रिल या शिबिर कालावधीत डॉक्टर कल्पना ठुबे, दीपाली देऊतकर, विनायक सापा, डॉक्टर अमित सपकाळ, उबाळे, शेलार, दत्ता देवगावकर, हर्षद कटारिया, प्रिया ओगले जोशी, संस्थेच्या उपाध्यक्षा शोभाताई ढेपे, अरुण आहेर, विवेक पवार, भीमराज कोडम, रमेश चिप्पा यांनी शिबिरार्थींना विविध विषयांवर मार्गदर्शन केले। यावेळी शिबिर कालावधीमध्ये शिबिरार्थींनी आत्मसात केलेल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यात आले। पालक आणि शिबिरार्थी यांनी यावेळी आपल्या शिबिराबाबत मनोगत व्यक्त केले। पालकांनी मनोगत व्यक्त करताना सलग 13 दिवस आपल्या पाल्यांना संस्कारांची शिदोरी देणारे आणि सर्वात कमी प्रवेश फी घेऊन ज्ञानदान करणारे हे एकमेव शिबिर असल्याचे सांगितले। तसेच वर्षभर उजळणी शिबिर घेण्यात यावे अशी विनंतीही केली। बातम्यांसाठी ई नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।